अशी टेस्टी बाजरीची भाकरी, भात, कांदा अशी पावट्याची आमटी तयार झालेली आहे. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात? छान असाल अशी आशा करते. रामकृष्ण हरी. मी आज मस्तपैकी टेस्टी अशी पावट्याची आमटी बनवणार आहे. बोट चाटत बसाल अशी मस्तपैकी तर्रेदार अशी पावट्याची आमटी बनवणार आहे. ह्या दिवसात पावट्याला खूप टेस्ट आणि चव असते. बाजरीची भाकरी आणि पावट्याची आमटी. कोथिंबीर, लसूण आणि हे खोबरं मी भाजून घेतले. आता हे तिन्ही मी कुटून घेते. लोखंडाच्या कढईत मी लोखंडाची कढई गरम करत ठेवली. आता पावटे थोडेसे तेल टाकून भाजून घेते. मी थोडे तेल टाकून भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून मी भाजून घेते. पावटा आता भाजून झालेला आहे. काय डाग पडत तोपर्यंत भाजून घ्यायचं. कोवळे असल्यामुळं काय एवढी जास्त भाजायची गरज नाही. काढून घेते मी आता. जिरे, मोहरी, थोडासा हिंग आणि आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर केलेली पेस्ट चांगली परतून घ्यायची. थोडीशी हळद चांगली परतून द्यायची. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल असं तिखट मी 1.5 चमचा टाकते. चांगलं परतून घ्यायचं हे असं मिक्स करून. त्या मसाल्यात पावटे टाकून ते पण चांगले हलवून घ्यायचे. आणि आता पाणी ओतायचं. आपल्याला जेवढं लागतंय तेवढं पाणी ओतायचं. चवीनुसार मीठ, 2 चमचे कूट शेंगदाण्याचं आणि मोठ्या गॅसवर ठेवायचं. उकळून येऊन द्यायची. उकळी येऊन दिली की बारीक गॅस करायचं. बारीक गॅसवर छान शिजून द्यायची. म्हणजे चांगलं तवंग येतो किंवा तेल चांगलं सुटतं भाजीला. किती छान तरी आली बघा. म्हणजे तवंग आलाय तेलाचा. अशीच आता उकळून द्यायची आणि बारीक गॅसवर शिजून द्यायची. अशी बारीक गॅसवर मंद आचेवर अशी शिजून द्यायची. पहिलं चुलीवर बनायचे ना, छोटासा म्हणजे आरावसुद्धा आमटी इतकी छान शिजायची ना. असं गॅसवर आता बारीक शिजून द्यायची. पावट्याची आमटी शिजलेली आहे. आता बंद करते. अशी तर्रीदार पावट्याची आमटी शिजलेली आहे. किती सुंदर बघा कलर आलाय पावट्याच्या आमटीला. बाजरीची भाकरी आता करून घेते मी. काटवटी छान येते बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी मळण्यावर बेसते ना, चांगली मळली ना म्हणजे भाकरी छान येते.
अशी खूप टेस्टी आणि बोटं चाटत राहण्यासारखी मस्त पावट्याची आमटी तयार झाली आहे.